बॅनर लागले, दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं. कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांना हटवलं, कुठेतरी सुडाचं राजकारण केलं जाते. हे दुर्दैव आहे, कारण युगेंद्र पवार हे कुस्तीमध्ये अतिशय उत्तम काम करत होते. गेले अनेक वर्ष ते कुस्तीचा खूप मोठा कार्यक्रम बारामतीत अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते. राज्यातून लोक तिथे कुस्तीला यायचे, त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं. पण त्यांना काढता येतं का नाही हेही टेक्निकली बघावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे काय ॲक्शन घ्यायची हे बघूच. मुंबईत बॅनर्स लागले, दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं म्हणून नवे बॅनर्स आहेत. तशीच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांच्या ग्रुपची सुद्धा मोठी इच्छा आहे की दोन्ही फॅक्शन्सनी एकत्र यावं. याच्यामध्ये काही पर्सेंट तरी स्कोप तुम्हाला दिसतो का की दोन्ही फॅक्शन्स एकत्र येतील, एकत्र येऊ शकतात, की तुम्हाला काही होप आहे त्याच्याबद्दल की अजिबातच नाहीये? हा देश बॅनरनी नाही चालवतो, खरंच सांगते. देश किंवा पॉलिसी ही संघटनेत आणि पार्लमेंटमध्ये बनते, ती बॅनरवर नाही बनत. सेंटिमेंट. पण आता कुठले कार्यकर्ते आणि आपल्या म्हणजे आमच्या पक्षात असं आहे, आमचा पक्ष ओव्हर ॲक्सेसिबल. म्हणजे शरद पवार सगळ्यांनाच 24/7, ह्यांचे पण 5-5 प्रत्येकाचे फोटो असतील पवार साहेबांवर. त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये नॉर्मली सेंटिमेंट्स बॅनरवर लावायची गरज नाही. पवार साहेब 24/7 अवेलेबल असतात. जा त्यांना सांगा आणि त्याच्यावर ॲक्शन होईल. नाही, आता मी दुष्काळ, आता होणारी अतिवृष्टी, आलेल्या 8 खासदारांची सगळ्यांची जबाबदारी. आता 8 खासदार, त्यांना घरं, त्यांची गाडी, पेट्रोल, आता ह्या पण नाही. आता तिथे जाऊन प्रश्न कसा विचारायचा हे म्हणजे पार्लमेंटमध्ये, मग भाषणं कशी करायची, हे सगळी मोठी प्रक्रिया. प्लस विधानसभा, प्लस हरियाणामध्ये आम्ही लढणार आहोत, प्लस झारखंड. बापरे बापरे, इतना काम आहे अभि. विरोधी पक्षाचा आढावा 25 वर्षांचा ज्यावेळेस आपण मागे होऊन पाहतो तर आतापर्यंत काय कमावलं, तर काय बऱ्याचदा सत्ता आली वगैरे सगळ्या याचा विचार होईल. पण या अशा क्षणी आपण याचाही विचार करत असतो की आपण आतापर्यंत काय कमावलं, याचं कधी चिंतन करतात का? मला असं वाटतं प्रत्येक जण करत असतं ते. आणि 25 वर्षातली 18 वर्ष हा पक्ष स्वतःच्या कर्तृत्वानी सत्तेत राहिला, हे बी बहुत बडी बात आहे. ते एक पहिली बात. आणि मला वाटतं 25 वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच हो. आणि जे आपल्याबरोबर राहिले किंवा आपण ज्याच्यामुळे एकत्र राहिलो, ती गोष्ट आम्ही कधी विसरली नाही. म्हणजे हा पक्ष वाढवण्यामध्ये प्रत्येकाचं मोठं योगदान आहे, हे आम्ही मान्यच करतो आणि आम्ही कधी नाकारलेलंच नाही ना. हो गया मराठी. मैम, कल एनडीए ने शपथ ली, पहली कैबिनेट आज है, आपकी क्या उम्मीद है कि पहली कैबिनेट में क्या डिसीजन होने चाहिए सरकार द्वारा? सरसकट कर्ज माफी, किसानों को रिलीफ मिलना चाहिए. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.